पुण्याच्या कोरेगाव पार्क जवळची 40 एकर सरकारी जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने बेकायदेशीर लाटल्याचा आरोप. झी 24 तासच्या ऑपरेशन 7/12 मधून पार्थ पवारांच्या कंपनीचा पर्दाफाश. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता अजित पवारांच्या बंगल्याचा. 1 लाखाच्या भांडवलावर 300 कोटींची जमीन खरेदी. अमेडिया कंपनीच्या स्टॅम्प ड्युटी माफीची फाईल उद्योग संचालनालयामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावली. अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफी. 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून घेतली 300 कोटींची जमीन. झी 24 तासची बातमी पाहता जमिनीच्या मूळ मालकांची झी 24 तासकडे धाव. शीतल तेजवानी यांनी फसवून पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप. ही 40 एकर जमीन सरकारच्या मालकीची. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट निर्वाळा. जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका. कोरेगाव पार्क मधील जमिनीचा गैरव्यवहार 1 लाख कोटींचा. झी 24 तासच्या बातमीनंतर विजय वडेट्टीवार यांचा आरोप. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी. झी 24 तासच्या धाडसाचंही कौतुक. पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार प्रकरण हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय. अजित पवार यांचा 1 मिनिटात राजीनामा घ्या. अंजली दमानिया यांची मागणी. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला हाणून पाडण्याचंही आवाहन. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान. 121 जागांसाठी तब्बल 1314 उमेदवार रिंगणात. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासहित भाजपच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भवितव्य पणाला. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. धाराशिव, लातूरसह नांदेडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार. पाण्यासाठी 100 रुपये, कॉफीसाठी 700 रुपये घेतल्यास थिएटर बंद होणार. जादा पैसे आकारल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची नाराजी. तिकिटांचे दरही कमी करण्याच्या सूचना.